मॅच स्टार्ट इज नाव. दक्ष 11 तमणात आणि त्यांच्या विरोधात वर्णाई क्रिकेट संघ वर्णे. वर्णे संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय. गेम इज ऑन. पंचांनी थांबवलंय. रेड नाही आहेत पंच देखील सामना सुरू करण्यासाठी. अनिकेत जाधव, अनिकेत भोईर बॉलिंग मार्क वरती. गणेश समोर बॅटर, पहिलाच बॉल उडवलाय मिड विकेट मध्ये. एक टप्पा घेत चाललाय सीमा पार बॉल. 4 धावसंख्येसाठी चौकार येतोय पहिल्याच बॉल मध्ये गणेशच्या माध्यमातून येतोय चौकार. अनिकेत भोईर बॉलिंग मार्क वरती पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलंय मॅच मध्ये चौकारानं. बॉल नंबर 2 घेऊन तयार होतोय अनिकेत. ऑन स्ट्राईक गणेश. दुसरा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फ्रंटफूट वरती येऊन कदाचित हा बॉल इनफिल्डला क्लिअर होऊ शकला असता. हा दर्शवतायत बॅटिंग मार्क वरती पुन्हा एकदा एक की बॉल कव्हरच्या रिझन मध्ये निश्चितपणे जाऊ शकला असता जर तर ते समीकरण शॉर्ट अटेम्प्ट चुकीच्या पद्धतीनं स्क्वेअर कटचा फटका केल्याचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू 2 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 4. कमबॅक केलं अनिकेतने या बॉल मध्ये. तिसरा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीर भेदी हा बॉल पॅड वरती आदळतोय. निर्धाव चेंडू आणखी एक. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 4 या आकड्यावरती. एक बॉल बॅटरच्या नावानं राहिला आणि त्यानंतर दोनही बॉल अनिकेत भोईर सांगतोय की योग्य टप्प्यावरती आता बॉलिंग होईल. यातील मात्र शंका नाही. 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 4. बॉलवर 4 स्लॉट मध्ये मिड विकेट मध्ये खाली इलाका आहे. वॅकंड एरिया. P1चा षटक. एक टप्प्याचा अंतर गाठत बॉल छू मंतर. गणेशचा येतो आणखी एक. हा नेत्रदीपक चौकार. चार बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 8 या आकड्यावर. 2 चौकार आलेत आणि त्यानंतर 2 निर्धाव बॉल आलेत. पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा आल्या. त्यानंतर एक निर्धाव आला. त्यानंतर पुन्हा निर्धाव आणि आता पुन्हा 4 धावा आल्यात. आता या बॉल वरती लक्ष ठेवणं देखील गरजेचं आहे. बॉल नंबर 5 ऑन द मार्क अनिकेत. धीम्या गतीचा बॉल हवे ते बॉल क्षेत्ररक्षक सनी लांब राहिलाय. चुकी केली आहे. कॅच होती. जेव्हा हाताला बॉल स्पर्श होतो ना त्यावेळेस कॅच ही कदाचित ड्रॉप मानली जाते आणि कॅच ड्रॉप झाली. हार्ड कॅच परंतु प्रयत्न केले. धावसंख्या मिळाले. एक बॉल संपलेत 5. धावसंख्या टोटल 9 या आकड्यावर. आनंद आलाय बॉलिंग बॅटिंग मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये 5 बॉल मध्ये धावसंख्या ती 9. अनिकेत भोईरचा षटक. पॉवर प्लेचे 2 चौकार आले. एक सिंगल आली. 2 निर्धाव बॉल देखील आलेत. अंतिम बॉल पॉवर प्लेच्या षटकातील. कोला टाकलाय मिडॉन मध्ये. वैभव आहे उपस्थित. रनआउटची दाट शक्यता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. वेल बॅकअप सनी. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळते. इकॉनॉमिकल स्पेल. 10 धावा एकही गडी बाद नाहीये. चांगली सुरुवात देखील आहे टॉस जिंकल्यानंतर टीम वर्णाई क्रिकेट संघ वर्णेची देखील. अक्षय भोईर आलाय बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल स्पेल राहिलाय अनिकेतचं कारण 10 धावा आहेत त्यामध्ये एकही गडी बाद नाहीये. एक चांगली सुरुवात दोनही संघासाठी मित्र म्हणेल. एकीकडे 2 सीमारक्षक सीमालगत असतात पॉवर प्लेच्या षटकात. तिथे धावा खर्च केल्या 10. इकॉनॉमिकल स्टार्ट आहे दोनही संघांसाठी. आता ओव्हर नंबर 2 मध्ये देखील सर्वांचं लक्ष आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज रुपेश लोभी यांच्याकडून अक्षय भोईर याच्या प्रत्येक विकेटसाठी. आणि पहिल्याच बॉल मध्ये
500 खऱ्या अर्थानं डेबिटेड होत आहेत रुपेश लोभीचे क्लीन बॉलच्या स्वरूपात. लागतोय पहिला धक्का आनंदच्या स्वरूपात टीम वर्णाई क्रिकेट संघ वर्णेला. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅच प्राईज आणि जसं पारितोषिक आले तसाच क्लीन बॉलच्या स्वरूपात आनंद देखील बाद होतोय. पहिला धक्का आता मनोज आलाय न्यू बॅटर इन वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. विराट कोहलीला आपण पाहिलंय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी आणि त्याच जर्सी आकड्यानं मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेत मनोज. पहिल्याच बॉल मध्ये विकेट मिळवली आहे अक्षय भोईरनं. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज. 500 तर डेबिटेड झालेत. आता 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. दुसरा बॉल टॅपिंग क्रिकेट गलीमधून काढलाय बॉल डीप पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय सलील वेगानं बॉलला उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. या 2च्या मदतीनं धावसंख्या आहे ती 12 या आकड्यावर. संत गतीनं या षटकामध्ये पुढे सरसावतोय खरं तर वर्णाई क्रिकेट संघ वर्णे देखील. धावसंख्या आहे 12. कोलट टाकला लेग बिफोरची अपील पंचांकडे लावली अपील. पंचांनी दंडित घोषित केलंय लेग बिफोरच्या स्वरूपात. आणखी एक धक्का लागतोय. दुसरी सफलता मिळवतोय या मॅच मध्ये अक्षय भोईर. चला आणखीन 500 डेबिटेड होत आहेत. तर प्रत्येक विकेट कडे लक्ष देखील आमचं देखील. लेग बिफोरची शिकार खोलात टाकलेला बॉल वेगवान पद्धतीने अक्षय भोईरचा तेज तरार यारकर मनोज झोरेला मैदान सोडण्यास भाग पाडतोय. बॅटर न्यू जातोय मैदानाच्या आतमध्ये. 12 प्रतिनिधी द्या वर्णे संघ. प्रभाकर बॅटिंग मार्क वरती. तिसरा बॉल ओव्हर फुल टॉस लॉंग ऑफ मध्ये कन्वर्ट केलाय बॉल. उद्देश जो वेगात आला आणि रनआउटच्या अपील पोहोचलाय. पॉपिंग क्रीज मध्ये गणेश. धावा मिळाले त्या बॉलवरती देखील 2-2च्या मदतीने धावसंख्या ती 14. पहिल्या षटकात 10 आल्या. मी मगाशी उल्लेख केला की इकॉनॉमिकल सुरुवात आहे दोन्ही संघांची आणि या षटकामध्ये सर्वांचं लक्ष आहे जेणेकरून बॅटिंग करणाऱ्या टीमचं देखील आणि बॉलिंग करणाऱ्या टीमचं देखील. आणि हे षटक अद्याप तरी दक्ष इलेव्हन तमनाथ संघाच्या बाजूनं झुकत असताना आपण पाहतोय. क्रॉस बॅट काऊ कॉर्नर झोन मध्ये गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय उचललाय बॉलला फेकलाय तोपर्यंत मिळाली आहे ती फक्त आणि फक्त एकेरीनं धावसंख्या पुढे जाते ती 15 आकड्यावरती. बॉल संपले त्या षटकातील पूर्णपणे 4. 5 बॉलचा खेळ संपलाय माफ करा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटचा बॉल फटका फसला. तिसरी झेल तिसरी विकेट या षटकातील मिळवत असताना टोटल 1500 रुपयांचा कॅश प्राइज आता आमच्याकडे जमा होण्याची हीच आशा आहे. 3 विकेट मिळवलेत अक्षय भोईरनं. फार अप्रतिम षटक. विकेट किपरचे लांब होता बॉल. अक्षय भोईर काय षटक फेकले अप्रतिम. 3 सफलता अर्जित केल्यात. फक्त धावा खर्च केल्या टोटल त्याने 5.
इकॉनॉमिकल स्पेल आणि त्यामध्ये 3 मोठे विकेट या मॅच मध्ये. गुड्डू भोईर पुन्हा एकदा तयार. आणखी एक चांगला बॉल, निर्धाव चेंडू आलाय. अप्रतिम गोलंदाजी आहे. पहिल्या षटकापासून दक्ष 11 तमनाथ संघ या मॅच मध्ये बॉलिंग अटॅक फार अप्रतिम आहे. धावांपासून थांबवलं करत आता वर्णे संघाला देखील 15 धावा आहेत. तिसरा बॉल घेऊन तयार होतोय. 16 धावा धाव फलकावर. खोलात टाकल्या बॉल, आणखी एक धीम्या गतीचा बॉल. वरमर डॉट बॉल. चेंडू अनुफलीचा पाहिजे तितका संपर्क होतच नाही. आता वर्णे संघाचा आपण पाहतोय 2 चौकार पाहिलेत गणेशच्या बॅट मधून आणि तो देखील बाद झाला. आता प्रभाकर आणि रमेश, अनुभव आहे दोघांकडे आणि तो अनुभव कामी येईल का? रिव्हर्स अटेम्प्ट केले, डीप कव्हर पॉइंटला प्रोटेक्शन अवेलेबल आहे. सर्व काही सुरळीत. एकच धाव. सांशी संघाचा प्रतिनिधी कोणी असेल तर व्यासपीठाशी आपण संपर्क साधा. 4 बॉलचा खेळ संपलाय. बॉल नंबर 5 घेऊन गुड्डू भोईर तयार होतोय. धीम्या गतीचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बोलतोय. योग्य टप्प्यावरती बॉलिंग टाकले खर तर गुड्डू भोईरनं. वेगाचा जास्त वापर केलेला नाही, खर तर विकेटला ओळखलंय तमनाथ संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने आणि व्हेरिएशन ही खऱ्या अर्थानं विकेट भरली आहे ते समजलंय आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी अद्याप तरी. लास्ट बॉल. फुल टॉस बॉल चुकी केली आहे. फार चांगले षटक ठरत होतं. फुल टॉस बॉल वरती प्रभाकर यांच्याकडे आहे अनुभव. पाठवल्या बॉल सीमा पार. मिड विकेट मध्ये येतो षटकार. तीन षटकांमध्ये आता धावा आहेत 23. पहिल्या षटकात 10 आल्या, दुसऱ्या षटकात 5 आल्या आणि तिसऱ्या षटकात 8 आल्यात. 3 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 23 या आकड्यावर. सनील आलाय बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 4 स्लॉग आणि डेथचा अंतिम षटक आहे. या षटकात फलंदाजांचा बोलबाला आपण पाहिलाय. आता या षटकात आलाय सनील. पहिलाच बॉल घेऊन तयार. पहिलाच बॉल बॅट अँड पॅड मधून स्विंग अँड मिस. नॉन स्ट्राईक एंड वरती रमेश रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. अतुल जातोय नवीन बॅटर. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती टाकलाय गोलंदाजी मार्क वरती सनीलनं. दुसरा बॉल घेऊन त्यावर लांब लचक रनअप आहे. पंचांच्या डाव्या साईडनं बॉलिंग करतोय. वेगवान बॉल पॅड वरती आदळलाय. लाऊडली अपील. पंचांनी प्रोत्साहित केलंय दादेला आणि बॅटर इज ओईटी नाव. लागला आणखी एक धक्का टीम वर्णाई क्रिकेट संघ वर्णेला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लोअर बॉडी झाली होती आणि त्याच कारणास्तव इथे बॅटर आउट होतोय. महत्वाचा धक्का आहे.
एकही धाव आलेली नाहीये स्लॉकच्या षटकात. मी सातत्यानं उल्लेख केला की या षटकामध्ये बॅटर्स आक्रमक मूड मध्ये असतो आणि अशा परिस्थितीत सनीलनं 2 बॉल अप्रतिम वेगवान पद्धतीने हाताळले. तिसरा बॉल घेऊन तयार झिरो राईट जर्सीनं. न्यू बॅटर आलाय साईराज. रनअप मध्ये अडथळा, पुन्हा एकदा बॉलिंग स्टांज वरती तो सज्ज होतो. खोलात टाकलाय बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक बॅक टू द बॉलर. एकच रन मिळतीये. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकेच्या मदतीनं धावसंख्या हळूवार पद्धतीनं पुढे जाते. धावसंख्या ती 24, 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्याच मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये धावा चेस झाल्यात आणि या मॅच मध्ये एक लो स्कोरिंग मॅच कडे वरनाय क्रिकेट संघ वळणे आता पाहतोय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये किमान 2 मोठे फटके. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम कॅच. वैभव कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. बंटी बोयनं पकडले झेल. इथे आणखी एक बॅटर होतोय फेल. 2 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. एकच धाव आली या षटकात. 24 धावा आहेत धावफलकावर. अप्रतिम कॅच पकडली बंटी बोयनं. नेक्स्ट बॉल सनील. सौरभ साठिया बॉल. वेगवान बॉल टाकलाय सनीलनं. रनअप देखील लांब लचक आहे आणि त्याच कारणास्तव चांगले बॉल डिलिव्हर्ड करतोय. अंतिम एका बॉलचा आता खेळ बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातील. एकच धाव आली अंतिम षटकामध्ये. जिथे बॅटर्स आक्रमक मूड मध्ये असतो तिथे त्याला आता शांत करण्याचं काम केलंय सनीलनं या षटकात. केवळ एकच धाव आली या षटकात. त्यामुळे संपूर्णपणे बॅकफूट वरती येतो वरणे संघ. अंतिम फुल टॉस बॉल, एनिमिनेशन जुळलेलं नाहीये. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एक ऍड होतीये, धावसंख्या एकेनं पुढे जाते. धावसंख्या टोटल 25 आकड्यावर. आता येणारे 24 बॉल 25 धावसंख्येची गरज येते. 25 धाबा आहेत आणि 26चा टार्गेट.
पहिलाच बॉल, निर्धाव चेंडू आलाय. सचिन ऑन स्ट्राईक आहे. पहिलाच बॉल तो निर्धाव खेळतोय. लो स्कोरिंग मॅच आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहतो आणखी एक. पुढ्यात टाकलाय बॉल, सचिनचा फटका. क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याच्यापासून बॉल दूर आहे आणि बॉल चाललाय काऊ कॉर्नर झोन मध्ये. सचिनच्या बॅट मधून येतोय हा षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय मागील बॉल मध्ये. रिवर्स अटॅम्प्ट केली आहे, सक्सेस झाले, परंतु मिस्टामिक स्ट्रोक आहे आणि दोन क्षेत्ररक्षकांमध्ये तालमेलामध्ये बिघाड आणि कॅच इथे ड्रॉप होतीये. एक धाव मिळते. धावसंख्या ती 7 त्या आकड्यावरती. बॉल संपले 3. छोटे लक्ष आणि या छोट्या लक्षाचा बचाव करत असताना मिस फिल्डिंग करू शकत नाहीये वर्णेश संघ या मॅच मध्ये. बॉल नंबर 4. शरीराचा वेध घेतोय बॉल. शॉट फाईन लेगला. 1 रन मिळतीये. धावसंख्या ती 8. संत क्रिकेट 25 चा टार्गेट सेट केला. त्यानंतर 26 धावा जमवत असताना पहिल्याच 4 बॉल मध्ये धावा आल्या त्या 8. मजबूत स्थितीमध्ये तो दक्ष 11 तमनात या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल, वॉट अ शॉट, पिकअप शॉट बाय सचिन. पाठवले सीमापार षटकार. चौदा धावा. वेगवान बॉल योग्य टप्प्यावरती. हा निर्धाव चेंडू आलाय. पंच सांगताय षटक संपले. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल बिनबाद 14 आकड्यावरती. आता येणारे 18 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. रितेश आलाय बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 2 मध्ये. 18 बॉल मध्ये आता 12 धावसंख्येची गरज आहे. समोर गुड्डू भोईर ऑन स्ट्राईक. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. अनप्लेबल यार्कर आणि इथे मात्र बॅटर गुड्डू भोईर होतोय बाद. थँक्यू डीजे. रितेशनं पहिल्याच बॉल मध्ये सफलता मिळवली आहे. 17 बॉल मध्ये आता 12चं इक्वेशन आहे.
रितेशनं पहिल्याच बॉल मध्ये सफलता मिळवली. चांगली गोलंदाजी. 17 बॉल 12 हे इक्वेशन. दिमागतीचा बॉल बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. दुसरीचा प्रयत्न आहे. वेगवान पद्धतीने 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट सचिन आणि उद्देश. 2 धावसंख्या आहे ती टोटल 16 आकड्यावरती. 10 ची आवश्यकता आहे अजूनही. 10 धावा इथून करायच्यात. 16 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. लोवर फुलटॉस बॉल शरीरापासून हा बॉल दूर राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू टाकावेच लागतील या मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी टीम वर्णे संघाला. लीव्ह केले बॉल अतिरिक्त उंचीवरती आहे. नो +1 टोटल 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळत आहेत. बीमर होता कदाचित बॅटला जरी बॉल स्पर्श होऊ शकला असता तर टॉप पेज न देखील धावा येऊ शकल्या असता. शॉट अटेम्प्ट केलेला नाहीये. खर तर स्वतःला सांभाळून खेळण्याचा प्रयत्न केलाय उद्देशनं. नो +1 एक्स्ट्राच्या धावा अगोदरच धावा कमी आहेत. 15 बॉल मध्ये 10 वाचवायचे आणि असं असताना त्या एक्स्ट्राच्या धावा खर्च आहेत. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. 8 ची आवश्यकता आहे अजूनही. अखू टप्प्याचा बॉल ऑन फ्री हिटचा धमाका. लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाठवले बॉल. थेट सीमापार षटकार येतोय. 2 ची आता आवश्यकता आहे. 2 धावसंख्येची गरज आता. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये मॅच फिनिश करेल का सचिन? तिसरा वैयक्तिक षटकार ठोकलाय सचिन या मॅच मध्ये. लोवर फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक डिरेक्ट हिट केली आहे आणि चोटी धाव मिळवण्याचा प्रयत्न करतोय उद्देश आणि रन मिळते. स्कोर आर द लेवल कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 25 धावा धावफलकावर. 26 चा टार्गेट होता आणि 26 चा टार्गेट असताना आता एका धावेची गरज आहे. स्कोर आर द लेवल. चला भैरवनाथ कोंदिवडे संघाचा कर्णधार. 1 ची गरज आहे. उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीयेत. विजयाच्या धावा मिळत आहेत. वन साइड रित्या सामना जिंकलाय. पराभवाची धूल चारले या मैदानावरती टीम वर्णाई क्रिकेट संघ वर्णेला आणि हा सामना जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले ते दक्ष 11 छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ. थँक यू डीजे प्लेअर ऑफ द मॅच. नो डाऊट पहिल्या षटकात 10 आल्यानंतर ज्या गोलंदाजानं फक्त 5 धावा खर्च करत 3 फलंदाजांना बाद करण्यात त्याला यश आलं आणि